नमस्कार, करामती सरपंच सुदामराव नेवसे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आलो कोकणामध्ये अहो आमचं कोकण असा म्हणजे कसा, हा आमच्या शेतातील नारळाची जी बाग आहे त्या बागेमध्ये आता सध्या मी आहे. आता 5 वर्षापूर्वी मी ही बाग लावली, पण लोकांनी काय सांगितलं, अहो हे माणूस येडा आहे बरं का, शेतात कुठं रानात कुठं बाग लावतात, नारळाची झाडं लावतात का. पण असो, केला प्रयत्न केला त्याला अजून काही माल नाही. पण 5 वर्ष झालं लेट पण थेट, हे आमचं ब्रीदवाक्यच आहे ना. भरपूर या बागेची हेळसांड झाली, पण तरीही प्रयत्न केलाच. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, यश अपयश आपल्या हातात नाही ना. त्याच्यामुळं ही बाग जी लावली मी, 103 झाडं आहेत बघा सगळी. ही शहाळा नारळ म्हणतात त्याला. तर शहाळा नारळ म्हणजे पाण्याचा बरं का, म्हणजे आपण जो रस्त्यावरती पितो ना की 40 रुपयाचं 30 रुपयाचं पाणी, अगदी गोड पाणी, तशा प्रकारचा हा नारळ आहे. पण ते आज ना उद्या याला नारळ लागेलच, तसा प्रयत्न चालला आहेच. पण असू द्या, जेवढं आला नाही आला, पण आपलं प्रयत्न आहे. यश अपयश आपल्या हातात नाही, पण प्रयत्नाला नक्की यश येईलच. म्हणून हा नारळ जो लावला मी, जवळजवळ बघा याची जी स्वच्छता चालली बघा. आता हे जो वाळलेला पाचोळा काढायचं काम चाललंय आहे का, हा वाळलेला पाचोळा काढायचं काम चाललंय बघा. आहे का, असा जो नारळाची बाग जी लावली, जी रिस्क घेतली 5 वर्षापूर्वी, पण असू द्या, 6वं वर्ष याला चालू आहे. हळूहळू हा नारळ मोठा होतो आहे आणि भविष्यकाळाच्या दृष्टीनं नक्कीच या ठिकाणी कोकण होईल. या ठिकाणी लोक येतील, आनंद सावलीला बसतील. हाच आनंद, दुसरं काय. याच उद्दिष्टानं ही नारळाची बाग लावली. एक वेगळा प्रयोग करावा म्हणला. या प्रयोगातून निश्चितच आम्हाला नारळाचं गोड पाणी मिळेल. बघा, बोबडीच वळायला लागली आता, म्हणजे गोड नक्कीच मिळेल. गोड पाणी आम्हाला मिळेल यात किंचितही शंका नाही. हे बघा, हे जे खोड आहे, त्या खोडाच्या भोवती जे काही वाळलेला पाचोळा होता, की जेणेकरून पाण्यामुळं त्याला बुरशी चढू नये किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला एक आगळा वेगळे रोग होऊ नये, म्हणून हा प्रयत्न चालू आहे. काही झाडं अजून बारकी आहेत. ते माझ्याकडून जी काही हे झाडाची जी काही हे होती लांबी, ती कमी झाली. दाट झाडं झालेली आहेत. याच्याकडून झालं. आता काही लोकांनी याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. असू द्या, चांगल्यासाठीच लोक त्रास देतात, वाईटांना त्रास अजिबात नसतो. म्हणून असू द्या, प्रयत्न चालूच आहेत आपले. प्रयत्नातून निश्चितच यश येईल आणि भावी काळासाठी असाच काय दुसरा काय आगळा वेगळा प्रयोग करण्याचा माझा एक विचार आहे. तेही मी करणार आहे, माझ्या मनामध्ये आहे. कारण शेतीसाठी भांडवल फार मोठं लागतं आणि मग हे भांडवल ज्यावेळेस आपल्याकडे येईल, म्हणजे हळूहळू कुठलाही आगळा वेगळा प्रयोग आपला होऊन जाईल आणि यातूनच 4 पैसे निश्चितच मिळू शकतील. अशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे. उंच झाले झाडं, काही झाडं फार अगदी उंच झालेली आहेत.
निश्चितच याला लवकरात लवकर फळ लागेल अशी या ठिकाणी आशा वाटते. या ठिकाणाहून विजेच्या खांबाची लाईन गेलेली असल्यामुळं या तारेखालील जी काही झाडं होती मी यापूर्वीच काढून टाकली. काही कडेने लावली, काही गेली, काही झाडं का अशी गेलेली आहेत. सगळंच काय आपलं नाही हो. काही जे आपल्याकडे जेवढं मिळेल तेवढं फक्त घ्यायचं. कारण का परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाराचेच हात घ्यावे या दातृत्व भावनेनं परमेश्वर आपल्याला देत असतो. फक्त दुबळी माझी झोळी असं कधी कधी होऊन जातं. एकदा भरभरून इतका देतो ना की घेण्यासाठी झोळीसुद्धा दुबळी पडते. आहेत केलेला हा जो प्रयत्न आहे तो निश्चितच खऱ्या अर्थानं चांगला आहे असं मला वाटायला लागलं आहे. कालच सासवड तालुका पुरंदर येथे गणेशांना लोणकर यांचा सत्कार झाला. आमच्या फॅनने आम्हाला नारळ पाणी दिले. अतिशय गोड पाणी होते ती. सुप्याचे आमचे पाहुणे परशुराम लोणकर यांच्या झाडालासुद्धा अशा प्रकारचे नारळ लगडलेले आहेत. त्यांनी आदल्या वर्षी नारळ आणले आणि मी त्याच्यानंतरच्या वर्षी नारळ आणले होते. कोणताही प्रयत्न करावा यशापेक्षाची त्या ठिकाणी अपेक्षा करू नये. यश अपयश आपल्या हातातच नसते. त्याच्यामुळं हा प्रयत्न केला. या प्रयत्नाला निश्चितच यश येईल असं मला वाटतंय भविष्यकाळामध्ये. त्याच्यामुळे ह्या कोकणामध्ये अगदी रमून जाईन. आम्ही उन्हाळ्याच्या काळामध्ये यापुढील काळात कोकणामध्ये येऊन या ठिकाणी आहे आमचं कोकण आहे. या कोकणात येऊन बसण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे बसूच. इकडच्या रस्त्याची कडेची झाडं ती फार मोठी झाली आहेत. इकडून माल लागतो आहे बरं का असा हा, पण तो टिकत नाही. हळूहळू बघूया काय नक्की कुठंतरी माल लागण्याचा सुरुवात झालेली आहे. हा या ठिकाणी बघा शहाळा नारळ तुम्हाला पाहायला मिळेल. हा शहाळा नारळ आहे का, याला म्हणायचं नारळ. असे अनेक नारळ काही दिवसांनी लागतील. हो का, असं या ठिकाणी निघतायत पण मोहर निघतोय पण त्याला माल लागत नाही. असं पूर्ण अर्धा एकरपेक्षा कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये मी नारळाची झाडं लावलेली आहेत. पाऊस पडल्यावर या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची दलदल, ओलावा आणि सतत हे क्षेत्र पाझरतं. म्हणून या क्षेत्रामध्ये मला नारळ करावा असा वाटला. भविष्यकाळात जे काही भविष्यकाळाची उपाययोजना म्हणून मी हा नारळ केलेला आहे. नाही का, लेट पण थेट का होईना पण याला माल लागेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.